जीवनामध्ये गुरु अनेक असतात, सद्गुरू फक्त एकच असतो. बायका अनेक असू शकतील, आई एकच असते. चुलते अनेक असू शकतील, पण बाप एकच असू शकतो. मित्र अनेक असतील, पण सखा एकच असू शकतो. गुरु सर्वांना भेटतात, सद्गुरु भाग्यवंताला भेटतात. गुरुचं पीक आलंय, त्याला तोटा नाही. संसारात नटलेल्या माणसांना गुरु भेटतोच, आणि नडलेल्या माणसाला असं वाटतं काहीतरी आपल्याला त्यांच्याकडून मिळावं म्हणजे आपला संसार नीट होईल. बायको बोलत नाही ती बोलायला लागेल, नवरा नीट वागत नाही तो नीट वागायला लागेल, धंदा बसलाय तो एकदम 10 लाखांनी वाढेल. म्हणजे गुरुचा उपयोग कळला का तुम्हाला? काही काही वस्तूंचं सुद्धा महत्व असतं. चांदीचा पेला जर असेल ना, तर त्याच्यातून मसाल्याचं दूध घ्यावं, दारू घेऊ नये. काही वस्तूंचं श्रेष्ठत्व असतं. प्रसाद घेताना असा करून घेऊ नये, आणि पुन्हा असा करून असा टाकावा. आणि तसं प्रत्येक गोष्टीचं महत्व कळून ती कशी स्वीकारायला पाहिजे, ती कशी घ्यायला पाहिजे, ती कशी जाणायला पाहिजे हे कळलं पाहिजे. म्हणून गुरु अनेक, सद्गुरु एक. ज्ञानेश्वर महाराजांचं भाग्य थोर की त्यांना घरातच सद्गुरु भेटले. व्यासांच्या पोटी येऊन सुद्धा व्यासांना सांगावं लागलं, अरे राजा, जनक राजाच्या दरबारात जा. कारण वडिलाचं बरं वाटलं नाही, वडिलाबद्दल सुद्धा विकल्प आला, कुठेतरी अहंकार निर्माण झाला मनामध्ये. बामणाचं पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेर आले, आणि नागवेची पळवणी गेले रे. खेळी आलेला आहे नामदेव महाराजांनी. एका ब्राह्मणाचं मूल होतं म्हणाले, ते आईच्या पोटात 12 वर्ष लपून राहिलं. आता हे सगळे टेक्निकल प्रश्न मला विचारू नका, नाही म्हणजे माझ्याकडे उत्तर नाही तसं. 9 महिने उलटल्यानंतर, 10वा महिना लागल्यानंतर ती बाई किती कासावीस होते की एकदा केव्हा, आणि नाही तर सध्या सिझरिंग करून मोकळं करून टाकतात, गरज असली तरी नसली तरी. विचार करून बघा, 9 महिने, थोडे दिवस वर झाल्यानंतर जीव कासावीस, आणि 12 वर्ष हे पोटात राहिले असतील, ते कसे राहिले असतील. ती आई धन्य. आणि म्हणून शुकदेव बाहेर येत नव्हते. श्रीहरीने सांगितलं, अरे बाबा बाहेर ये, अरे त्या आईला त्रास होतोय, बाहेर ये. ते म्हणले, नाही, मागच्या जन्मी असा झाला त्रास, त्याच्या जन्मी असा झाला त्रास, त्याच्या जन्मी असा झाला त्रास, आता काळजी करू नकोस. म्हणाले, मी आहे. म्हणून कापत कापत बाहेर आले, नागवेची पळवणी गेले रे. पळत सुटले.
व्यासांना असं वाटलं जरा मांडीवर घ्यावं, त्यांचे लाडकोड करावे, त्यांचा मुका घ्यावा. नाही घेता आला, पळून गेले. जवळ घेता आलं नाही. नदीवर आल्यानंतर समोर पळून गेले. स्त्रिया आंघोळ करत होत्या. व्यासांच्याकडे बघितल्यानंतर त्यांनी कपडे झाकून घेतले. ह्यांना वाटलं बघा, त्यांच्याकडे घेतले, माझ्याकडे घेतले नाही. पुढची कथा सांगायची आवश्यकता नाही. जनकाकडे गेले, उभे राहिले तिथे आणि निरोप पाठवला, सांगा तुमच्या राजाला मी शुक आलोय. राज दरबारमध्ये जाताना काही घेऊन जाऊ नये असा नियम आहे, दंडक आहे. म्हणून लंगोटी लावली, एक कडदोरा लावला आणि एक राखेचा ढेपसा घेतला. देवदर्शनाला सद्गुरूला जाताना काहीतरी द्यावं लागतं. आतून निरोप आलेला, तुमच्याबरोबर आणलाय तो बाहेर ठेवा. जास्ती रंगवून गोष्ट सांगत नाही. तुमच्याबरोबर ते म्हणले कोण आणलाय? माझ्याबरोबर काय बायका आहेत का 700? कारण जनकाला तेवढ्या होत्या. बाहेर ठेव म्हणजे कुणाला ठेव? ते लंगोटी फेकली, ते दोराही फेकला. सांग म्हणले मी शुक आलोय. पुन्हा निरोप आला, तुमच्याबरोबर जो आणलाय त्याला बाहेर ठेवा. मग विचार करू लागले कोण आहे माझ्याबरोबर? मी देह, मी कर्म करता, मी ज्ञाता, मी विषय भोक्ता, ऐसी जे का देहात्मता दृढ बद्धता येना. कोण होतं बरोबर? मी देह, मी कर्म करता, मी ज्ञाता, मी विषय भोक्ता, ऐसी जे का देहात्मता दृढ बद्धता ये नाव. हे टाकण बाहेर, आतमध्ये ये. कशा करता सांगितलं? मधलं सांगत नाही. आणि मग आतमध्ये आले. काही दिवसांनी ताट झाले वगैरे वगैरे वगैरे. मग गुरु अनुग्रह झाला. जा म्हणाले शुकदेवा, अगदी डायरेक्ट आमच्याकडे आला, जरा मिथिली नगरी बघून या, फिरून या जरा नगरी. आणि फिरून आल्यानंतर राजाने विचारलं, शुकदेवा नगर पाहिलं? हो म्हणाले पाहिलं. काय काय दिसलं? साखरेची बाई, साखरेचा पुरुष, साखरेचा हत्ती, साखरेचा घोडा, साखरेचा रथ, साखरेची दुकानं, साखरेचे रस्ते. नाही कळते का तुम्हाला काय? सगळं ज्ञानरूप दिसलं. आता काहीही परिच्छिन्न दिसलं नाही, आहे ते सगळं ज्ञानरूप आहे असं दिसून गेलं. सगळं साखरेचं दिसलं. बाई साखरेची, पुरुष साखरेचा, हत्ती साखरेचा, वाघ साखरेचा. ही ज्ञानदृष्टी पण केव्हा प्राप्त झाली? सद्गुरू भेटल्यानंतर. एक आश्चर्य आहे नाही? अमलात्मा परमहंस शुकदेव ब्रह्मचारी, बाल ब्रह्मचारी आणि त्यांचे गुरु 700 बायका असलेला जनक राजा. म्हणजे याच्यातून लक्षात घ्या की ब्रह्मचारी, संन्यासी किंवा कोणी गुरु असू शकतो असं नव्हे. ज्याच्यामध्ये सत तत्वाची प्रतिती प्रगट झालेली आहे तो सद्गुरु. देख पागा जनकादिक कर्मजात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. किती सुंदर ओवी आहे बघा. सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. अरे म्हणले काय सोडतोस? गप्पा मारू नकोस. परमार्था करता जे सोडायला पाहिजे ते सोडत नाहीस. कसं आहे ते परमार्थातलं सोडणं? आम्ही रोज दाढी करतो पण रोज ती उगवते. केल्यानंतर गाल गुळगुळीत लागतो आणि पुन्हा खुंट उगवतात. असं वाटतं हे कसं काय झालं? हे तसंच आहे. तर मी सोडलं की उगवलं, सोडलं की उगवलं, सोडलं की उगवलं. उपास करायचा सकाळी आणि संध्याकाळी डबल हाणायचं. माझं म्हणणं लक्षात घ्या, असं वरवर सोडून जमत नसतं. एक मी तुम्हाला सांगू, तुम्ही विषय सोडू नका, विषयाने तुम्हाला सोडलं पाहिजे.
आणि विषय तुम्हाला केव्हा सोडतील? त्या विषयाची जागा दुसरं कोणीतरी घेईल तेव्हा. आईचं प्रेम केव्हा कमी होतं? जेव्हा बायको ती जागा घेते तेव्हा. चुकलं का काय माझं? काय हो मंडळी, अगदी पिकलेल्या केसाचे म्हातारे असले तरी काय आईचं प्रेम केव्हा कमी होतं बाबा? बायकोनी ते स्थान घेतलं की. तिथपर्यंत कमी व्हायचं काही कारण? म्हणजे कोणीतरी ती जागा घ्यावी लागते, हे सत्य आहे. तसं विषयाची जागा कोणीतरी, वासनेची जागा कोणीतरी घ्यावी लागते. ती रिकामी राहून जमत नाही. आणि एका वासनेची जागा दुसऱ्या वासनेने घेऊन जमत नाही. पंचविषय आहेत. एक विषय सुटला की दुसरीकडे धावतोच. काय सुटतो का? घरी आला, भूक लागली, गबा 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 खाल्लं, वाव आणला, आता लाव टीव्ही. रसविषय संपला, रूपविषयाकडे धावला. टीव्ही बघून कंटाळा आला, गच्चीत उभा राहिला, बघू लागला. काय ते तुमचं तुम्ही बघा, मला काय करायचं? कशा करता सांगतोय? एक विषय संपला की दुसरा तयार आहे. एक नाही, 5 आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या सर्वांची जागा विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण जेव्हा जागा घेईल तेव्हा विषय जागा सोडतील. तुम्ही म्हणाल विषय कंप्लीट घालवावे का? असं मी कधीच म्हटलेलं नाही आणि असं संतांनी म्हटलं नाही. त्यांना एवढंच म्हणायचं आहे की विषय इतपत असावेत की ते विषय नसावेत. भूक इतपत असावी की तुम्हाला कोणी खादाड म्हणू नये. म्हणजे बोल, म्हणजे हे नीट समजतं ना तुम्हाला? नाही, खाणं कितपत असावं की पाहुण्याने तुम्हाला खादाड म्हणू नये. हाव इतपत असावी की ती हाव ठरू नये. नाही का? इच्छा प्रत्येकाला आहे, पण ती इच्छा कितपत असावी की तिचं रूपांतर हवेत होऊ नये. बरोबर आहे, हे नीट लक्षात घ्या. स्त्री असावी, पण सतत जर तिच्या भोगात अडकला तर भोग नव्हे, तो भव रोग होऊन जाईल. नसावी असं नव्हे, असं कोणी सांगितलं नाही. व्यासानं आहे, नाही का? गीता सांगणाऱ्याला 16,108 आहेत, तुम्ही एकच असू द्या. रामचंद्र प्रभूला आहे, कुणाला नाही. नाही का? म्हणजे पत्नीशिवाय कोणी आहे का? अपवादात्मक असतात, नसतात असं काही नाही. कदाचित त्यांना ती शारीरिक गरज वाटत नसेल, असंही असेल, शक्यता आहे. एखाद्याचं ब्रह्मचर्य टिकलं म्हणजे समजावं ती त्याच्यात अवस्था तितकी उत्कट नव्हती. बघा, कोणात नाही कोणात तरी कोणचे तरी अवस्था उत्कट असते. कोणाला खाण्याची असते, कोणा स्त्रीची असते, कोणा ऐकण्या कशाची. एक जर पुढे सरकलं तर बाकीचे 4 मागे सरकतात. म्हणून लक्षात घ्या, सद्गुरू जेव्हा भेटतात तेव्हा सोडावं काही लागत नाही, पण सद्गुरूच्या कृपेने सगळं आटोक्यात राहतं, इन कंट्रोल. हे वर्म आहे याच्यात. काय सोडता? डोळे दिलेत बघायचं सोडता, कान दिलेत ऐकायचं सोडता, पोट दिलंय खायचं सोडता, कान दिलेत काय सोडता? काय प्रकृतीचा संग आहे तिथपर्यंत काही सोडता येत नाही. जवरी संगू प्रकृतीचा तवरी त्यागुण घडे कर्माचा. ऐसी आही करू म्हणती तयाचा ग्रहो चिवरे. सांगे श्रवणी ऐकावे ठेरे की नेत्रीचे तेज गेले. हे नाशारंध्र बोलारे परिमळू न घे. काय टाकतोस? एक मनुष्य म्हणाला मी सेंट लावत नाही. तो लावू नकोस.
शेजारच्याने नावल्यानंतर तुला जर नाक असेल आणि केवळ खिंडार नसेल तर तुला तो वास आल्याशिवाय राहणार नाही. काय बरोबर आहे ना? नाक म्हणजे काय? अहो जे वास घेते ते इंद्रिय, चांगलाही जातं वाईटही जातं. रस्त्याने जाताना गटर तुंबलंय वाटतं, म्हणजे वास जातोच ना. मग नाही म्हटलं तरी एकादशी असली आणि रस्त्याने जर भजी तळताना कोणी बघितलं तर त्या जिभेला कुठे माहिती आहे आज एकावर एक आहे म्हणून? तिला एकावर एक खायची सवय आहे. तिला एकावर एक खायची सवय आहे. तिला कुठे माहिती आहे आज एकादशी आहे? नाही का? चातुर्मास सुरू झालाय आता. कांदा लसूण माणसं खात नाहीत, परमार्थिक. त्यांनी काहीतरी होत असेल, खात नसतील. माझं त्याच्याबद्दल काही चर्चा नाही आहे. पण मी एक गंमत बघितली आहे, जे कांदे खातात ना त्यांच्या तोंडात जेवढा कांदा नसतो तेवढा न खाणाऱ्याचा असतो. एखादा कांदा न खाणारा माणूस तुमच्याकडे पाहुणा आला की सांगतो मी कांदा खात नाही बरं का. अहो सध्या चातुर्मास आहे ना म्हणून मी कांदा खात नाही. पुन्हा जरा सांगा बरं का, कांदा घालू नका. जेवायला बसल्यावर पुन्हा चुकून कांद्याची भाजी आली नाही ना, अरे किती वेळा तोंडात तुझ्या कांदा. कांदा खाणाऱ्यापेक्षा कांदा न खाणाऱ्याच्या तोंडात कांदा इतका जातो. आणि काय असतं, प्रत्यक्ष खाणं जरी नसलं तरी प्रतीतीत येतच ना, जाऊ द्या. तेव्हा तसं इतकं सोडणं काही सोपं नाही. विचार करून बघा जीवनामध्ये काय काय घडत असतं आणि कसं घडत असतं. मग सद्गुरू भेटल्यानंतर काय होतं? जीवन संपूर्ण पालटून जातं. आणि असे जे सद्गुरू निवृत्तीनाथ, त्यांचा एक अभंग तुम्हाला सांगणार आज. उद्या निवृत्तीनाथांना एक परिपूर्णतेचं सांगतो. त्यांनी दिलेला आशीर्वाद सांगतो पसायदानातला. आणि परवा कीर्तन करून मग दुसरे संत सांगायला सुरुवात करीन. नाही तर काही नाही, 1 महिना हेच सांगेन मी, तसं काही नाही. त्याला काय तोटा आहे? आमच्या दुकानात माल नाही, पण जेवढी वैष्णवांना मला माल करून टाकली त्या निवृत्तीनाथाच्या दुकानात काय कमी आहे? म्हणजे परवा गाडीत बसले होते आमची माईसाहेबांची मंडळी. मी म्हटलं खरं सांगू, मला आता असं वाटायला लागले 1 महिना सगळ्या संतांना निवृत्तीनाथाभोवती प्रदक्षिणा घालायला लावू आपण. इतकं भांडवल आहे, किती सांगावं तितकं थोडं आहे. पण जरा थोडंसं अजून नामदेव महाराज सांगावे, असं संत थोडं 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 सांगत जावं. प्रत्येकाची रुची बघावी, प्रत्येकाचा अनुभव घ्यावा. एक एक निरनिराळं अधिष्ठान घेऊन एक एक संत जन्माला आले. संसार सुफळ हरी उच्चारिता, संसार सुफळ हरी उच्चारिता, एरवी मरता अधोगती, एरवी मरता अधोगती, संसार असारू श्रीपती हा सारू, नामे विण पारू न पवीजे, नामे विण पारू न पविजे, संसार आसारू श्रीपती हा सारू, हरी हरी म्हणता उतरले पार, दुर्घर संसार तरले रया, दुर्घर संसार तरले रया,
संसार असारू श्रीपती हा सारू निवृत्तीचा जप हरी हा उच्चार निवृत्तीचा जप हरी हा उच्चार संसार सागर तारक हरी संसार सागर तारक हरी संसार असारू श्रीपती हा सारू नामे विण पारू न पविजे नामे विण पारू न पविजे संसार असारू श्रीपती हा सारू. या 5-6 दिवसात सकळई तीर्थे निवृत्तीच्या पायी सांगितलं. म्हणजे निवृत्तीनाथ काय आहेत आणि त्यांच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत, इतर संत काय म्हणतात. आज निवृत्तीनाथांचा एक अभंग आपण बघू. संसार सुफळ हरी उच्चारिता. संसार सुफळ होण्याकरता खटपट का असफल होण्याकरता खटपट. सुफळ होण्याकरता खटपट पण होत नाही हे वास्तव्य. कुठे नाही कुठेतरी काहीतरी कमी असतं, त्याला म्हणावं संसार. कुठे नाही काही नाही काहीतरी. बायको चांगली आहे, नवरा नीट नाही. नवरा नीट आहे, दोघं नीट आहे, बृहस्पती पोटाला आलेले निराळेच. बृहस्पती चांगले आहे तर सत्यभामा निराळीच. सर्व नीट आहे तर पैसा पुरत नाही. काय अवघड आहे. जे कधीही परिपूर्ण नाही तो संसार. आणि अजून सांगतो, परिपूर्ण आहे का नाही मला विचार करायचा नाही, पण तुम्हाला परिपूर्ण वाटत नाही इथेच संसार आहे. काय सांगितलं मी? परिपूर्ण आहे का नाही हे प्रश्न गौण आहे, पण संसार कुठे आहे? जिथे आहे ते तुम्हाला परिपूर्ण वाटत नाही, इथेच संसार आहे. परिपूर्णता वाटणं समाधान आहे. संत आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी असतात, म्हणून परिपूर्ण आहे, म्हणून त्यांचा संसार सुफळ आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, अवघाती संसार सुखाचा करीन, सुफळ करीन. पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, संसार वृक्ष कसा आहे, जया फलना फुल तुरंबिता. पुढचा आहे का? ज्याला फळ नाही आणि फुल नाही तर सुफळ कसं आणि सुखाचा कसा? आजी संसार सुफळ झाला गे माये. सुफळ कुठेतरी काहीतरी चुकतंय. महाराज अहो तुम्ही ज्ञानेश्वरी सांगितलंय ना की संसार वृक्षाला कधी फळ येत नाही, मग फळ नाही तर सुफळ कुठून? ज्ञानेश्वर महाराज म्हणले, बाबा महाराज प्रवचनाला गर्दी जास्ती जमते म्हणून शहाणा झालास काय? हा, माझ्या ज्ञानेश्वरीत मी काय सांगितले तू आठवण करून द्यायची गरज आहे का? मी म्हटलं महाराज मी काही तशी आठवण करून दिलं नाही, ह्या दोन्हीतला फरक तुम्ही समजून सांगावा म्हणून सांगितलं मी. की तिथे म्हणता संसार वृक्ष फल ना फुलत रंबिता, आणि इथे फळच नाही तर सुफळ कुठून? ते म्हणले पुढे वाच, देखेले पाय विठोबाचे.
क्या बात आहे. हे सगळं वाईट आहे. हरिमन सुफळ. योग कर, जप कर, तप कर, ध्यान कर, धारणा कर, कधी सुफळ नाही. पण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. काय म्हणतायत? संसार सुफळ नक्की होईल, पण हरी म्हण. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेणे माया जाळ तुटतील. जरा थोडेस निन्याळा तऱ्हेने अभंग सांगतो. संसार कशाला म्हणावा? पुष्कळ वेळा सांगितलंय मी. प्रत्येकाची संसाराची व्याख्या भिन्न आहे. संसार म्हणजे काय? आत्ताशी आमचा मुलगा लागला बरं का संसाराला, म्हणजे पिशवी घेऊन भाजी आणू लागला. जरा लक्ष घालतोय. कालच मला विचारत होता, आई दूध घेऊन येऊ का? याला प्यायचं माहिती होतं, पण आणून द्यायचं माहिती नव्हतं. जेव्हा आणायचा विचार करू लागला, आता संसारात पडलावर का. अहो काय सांगू, आता जरा कळू लागलं त्याला. परवाच मला विचारत होता, आई आता पहिला पगार आलाय, काटकसरीने खर्च करू नको, मी तुला महिना 500 रुपये देईन. पण हे विधान क्वचित कुठेतरी बघायला मिळतं की आई तुला 500 रुपये. अवघड हो कशाचं. तिच्याच डब्यात हात घालून काढून घेतो, तिला कशाचं देतो. कधी नव्हे तो सिगरेट ओढायला लागला, 500 रुपये सिगरेटला लागतायत, कशाला. पण असू द्या, एव्हरी रूल हॅज अन एक्सेप्शन. काही बिघडत नाही. पण संसार कळू लागला नाही का. अजून पुढे जास्ती कळला. बायको आली, काय 10,000 रुपये पगार, तिला 7-8 हजार रुपये पगार. बापाच्या पेन्शनवर आपलं चालू होतं. बापाचं काही कमी नव्हतं, त्याला 4-5 हजार रुपये पेन्शन येत होते, त्यातही आपलं मस्तपैकी चालू होतं. पण आता दोघांनी द्यायला नको का 3-4 हजार रुपये घरात? जेवायला किती लागतात? तिचे 500 माझे 500, म्हणून मी 1000 देतो. लॉन्ड्रीचं बिल सुद्धा मीच देतो. आता काय मी तो का? अहो ती म्हणली, बाळ्या काय म्हणतोय? अगं हुशार झाला बाळ्या, बाळ्याला संसार कळू लागला. बापी तयार होता. तो म्हणला, बाळ्या मला आता जिना उतरवत नाही. तुम्ही दोघाचे 1000 देण्यापेक्षा आमच्या दोघाचे आम्ही 1,500 देतो, संसार चालव. याला म्हणावं रंगात डाव करणं. नाही म्हटला कसं चालेल? नाही म्हणला मग कसं चालेल? आणि आम्ही तर म्हातारे, संध्याकाळची जेवतच नाही, तेव्हा मला वाटतं 700च द्यावे. हे तुमच्या कुणाच्या घरात असं नसेलच. अरे काय सांगता, इससे भी बढ़िया तुम्हारे घर में है, इससे भी बढ़िया है. हा किती आश्चर्य आहे बघा. संसार सांगतोय मी, काय मजेशीर संसार आहे. बायकोला साडी घेताना चांगली घेईल, 2000ची घेईल. आईला घेताना म्हण तुला काही फिरायला जायचंय का? अरे तुझ्या नसेल तरी बापाबरोबर जायचंय ना. संसार चाललाय हा आता. मग संसार तर आवडीचा विषय तुमच्या माझ्या.
त्याला काय कमी आहे? जेवढं रंगरंगोटी करीन तेवढं भरपूर आहे. सांगा मला, सुटला का संसार? बघा काय संसार आहे. हो, कोणी सुटलं नाही याच्यातून. आणि एक आहे, किती संसारात करा, कुणालाच कुणाचं बरं वाटत नाही, नामे संसार. कितीही तुम्ही घर चालवण्याकरता, एखाद्याचं मन सांभाळण्याकरता कितीही मागे सारा, तरी तो तुम्हाला भिंत पाडून शेवटी मागे सारेल. तुम्ही 4 पावलं मागे सारा, त्याला वाटलं अजून आता हा सरला, अजून सारावा. भिंतीला जाऊन टेकला, मग म्हणेल आता भिंतीला नाही, अजून सारा. पण लक्षात ठेव, ज्या दिवशी भिंत पडेल त्या दिवशी घर पडेल, आणि तिथे तूही शिल्लक राहणार नाही, तोही शिल्लक राहणार नाही, हे विसरू नका. घर चालवायचं म्हणजे एकमेकाचं चालवून घ्यावं लागतं, तेव्हा चालतं. मराठी समजलं? एकमेकाचं चालवून घ्यावं लागतं, पण त्याला सुद्धा मर्यादा असतात. आणि जेव्हा मर्यादा संपते घराची, तिथेच घरं फुटतात. म्हणून या संसाराच्या त्रासातून कुणी सुटला नाही. तुकाराम महाराजांना होता, नाथांना होता, माऊलीला तसे कोणी लग्न केलेले जरी नव्हते तरी जनानी खूप त्रास दिला. आणि लग्न करणं म्हणजे संसार आहे असं नव्हे. अहो, ज्याला पोट आहे त्याला संसार आहे, कोणाला संसार नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज कधी म्हणतायत की मी संसार केला नाही? ते तर म्हणतायत सुफळ करायला निघालोय. फरक सांगू का? आम्ही म्हणतो मला माझा संसार चांगला करायचा आहे. ज्ञानेश्वर महाराज संत का झाले? अवघाची संसार सुखाचा करीन, इथे ते संत झाले. पण संसार बाजूला सारा असं म्हणत नाहीत, सुखाचा करीन असं म्हणतायत. किती 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 विचार करून बघा विवरण कसं चाललंय. संसार सोड म्हणत नाहीत, सुखाचा कर म्हणतायत. नाही का? एखाद्या बाईला भाकरी करता आली नाही म्हणजे काय फेकून द्यायचं का ज्वारीचं पीठ? काय हो, नवीन बायकांना भाकरी करता येत नाही, पुष्कळशा शहरातल्या बायकांना करता येत नाही. मग ते भाकरी घ्यायची, मग ते आई सांगत असते मळ, मग त्याच्यात पाणी घातलं, दोघं नवरा बायको मग विचारून गेली, आई भाकरी कशी करायची? ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्याच्यात जरा पाणी घालायचं, मळायचं, चांगलं घट्ट झालं की मग असं असं करायचं, असं असं करायचं, असं करायचं, असं करायचं, तव्यावर पाणी टाकून असं फिरवायचं, असं फिरवायचं, आणि मग पुन्हा खाली विस्तावावर भाजायचं. भाजलं की भाकरी फुकली, झाली भाकरी ना. मला वाटतं एकही मधली प्रक्रिया सुटली नाही माझ्या हातून. पण तुम्ही करता का म्हणून तुम्ही मान डोलवताय. झालं, मग ज्वारीचं पीठ घेतलं, पाणी टाकलं, 2 माणसं 2 भाकरी. पाणी जास्ती झालं म्हणून पीठ टाकलं, पीठ घट्ट झालं म्हणून पाणी टाकलं, ते एका 2 मिनिटात परात भर पीठ झालं. आता नीट कळे ना की याचं काय करावं. आणि शेवटी ज्या 2 भाकरी होत्या त्याही नीट झाल्या नाही, काही तव्यात टाकताना पडल्या, काही ज्या चिकटून बसल्या त्या निघाल्याच नाही. मग तितक्यात शेजारच्या काकू धावून आल्या, गुरु गारोडी आला धावोनी. मग तिने सांगितलं बाई असं करत नसतात. मग ते काढलं, करून दाखवलं. ती म्हणली तुमची कशी फुगली? ती म्हणली मी मुळातच फुगले नाही म्हणून फुगली. आता तुम्हाला आवडणारा विषय हा संसार आहे. संसार चरित्र परब्रह्म बर का. हा संसार देवानी मांडलाय. मी म्हणजे तुम्ही मांडला, मी मांडलेला संसार नाही हा. एकलेन कंठवे म्हणून या येणे, केली निर्माण 14ही भुवने.
चंद्र सूर्य तारांगणे, एवढा मोठा संसार मांडलाय हा. एका श्रुती सांगते एका एकी नरमते, एकट्याला रमत नव्हतं म्हणून एवढा संसार उभा केला. म्हणून तुम्ही कुठून जाता सोडून. एखादा म्हणेल मी संसारातून सोडून जाईन, असं नाही जाता येत. पळून गेला तरी त्याच्या मागे संसार आहेच आहे, जास्ती वाढवत नाही. महाराज म्हणाले संसार सुपळ हरि उच्चारिता. जरा एक आध्यात्मिक भाग सांगतो संसाराचा. महाराज मोठं सुंदर सांगतायत. फडा पुच्छ वाकुडा वाघ, तेणे आकारे म्हणती नाग, नाग नव्हे सोनेची सांग, तेवी जग हे मद्रूप. कितीतरी उभ्या माझ्या पुढे आहेत. पाहता सुतती दिसे उघडे, तया नाम म्हणती लुगडे. प्रत्यक्ष चैतन्य स्फुरत आहे पुढे, त्यासी वेडे संसारू म्हणती. हे आता किरकोळ संसार सांगितला. आता थोडासा आध्यात्मिक दृष्टिकोनातून नेमका संसार म्हणजे काय. पाहता सुतची दिसे उघडे, तया नाम म्हणतील लुगडे. आता काय इथे महिलांच्या अंगावर पातळ आहे, तुमच्या अंगावर शर्ट आहे. काय दिसतं? सुतच. कपडा म्हणजे काय? आडवं तिडवं विणलेलं सुत. बरोबर आहे ना? त्या सुताला तुम्ही काय म्हणता? लुगडं. त्या सुताला तुम्ही काय म्हणता? धोतर. त्या सुताला तुम्ही म्हणता शर्टिंग. त्या सुताला तुम्ही म्हणता सुटिंग. आहे काय? तंतू. बरोबर आहे ना? तसं आहे काय? चैतन्य. म्हणता काय? संसार. आडवे तिडवे, पाहता सुतची दिसे. अरे उघडं सुत दिसते, डोळ्याला दिसायला सुत दिसते, आणि पुन्हा म्हणतोस दोरवा, लॉंग क्लॉथ, हरक, 2x1, 2x2. अरे काय, कुठं आहे 2x2? परमसुख, सच्चा हिरा, आमच्या धोतर जोडीची नावं. धोतर जोडीला सुद्धा सुंदर नाव असतात. परमसुख, सच्चा हिरा म्हणजे उत्तम, सर्वात उत्कृष्ट. मिळत नाही आता ती. परमसुख उत्तम, अगदी नेसलं तरी अगदी हलकं. काय पण ती हलकं जरी असलं तरी सुतच. काय कोणचंही धोतर जरी असलं सुतच. म्हणायचं धोतर, म्हणायची साडी. तसं चैतन्य स्फुरलेला पुढे दिसत आहे, आणि वेड्या संसार म्हणतोस. पुढे बघा. त्यासी, मी म्हटलं वेड्या नाही, त्यांनी म्हटलंय त्यासी वेडे संसारू म्हणती. वेडे काय म्हणतात? संसार म्हणतात. सुता वेगळे वस्त्र न दिसे, सिद्धांत. मज वेगळा प्रपंच नसे, उद्धवा अप्राप्ताचे भाग्य कैसे, त्यामध विश्वासे न भजती. किती सुंदर. सुता वेगळं वस्त्र नाही, तसा मला सोडून प्रपंच नाही. एक एक सुत बाजूला काढा आणि मग धोतर दाखवा. एक एक सुत बाजूला काढा आणि केम्ब्रिज दाखवा. तसं एक एक ईश्वराचं अस्तित्व बाजूला काढा आणि मग संसार दाखवा. काढता येईल का? आता तुम्ही नाव ठेवलं त्याला, मी काय करावं? नाही का? हा ब्राह्मण, लॉंग क्लॉथ. हा हरक, क्षत्रिय. हा अमक. ही तुम्ही नाव ठेवली. लॉंग क्लॉथ काय, शर्टिंग काय, पॅन्ट काय, सूट काय, तुम्ही नाव. हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, हे तुम्ही नाव ठेवलीत. पण शेवटी धागा तोच. आडवे तिडवे धागे तेच. कुठेच काही फरक झाला नाही. लिहिलंय की इथून ब्राह्मण झाला, इथून क्षत्रिय झाला, वैश्य झाला, आणि पायातून शूद्र झाला. नाही का? पण तसं काही कमी नाही, नाही का?
हे तिघही पायावर उभे राहतात. आणि शेवटी संतांनी सांगितले पाय धर. डोकं कशावर ठेवावं लागतं? पायावर ना. म्हणजे आता पाय किती श्रेष्ठ आहेत म्हणून तर डोकं टेकायचं ना. म्हणजे डोकं जर ब्राह्मण आणि पाय जर शूद्र तर डोकं कुठे वाकायचं? म्हणून हे डोक्यातून काढून टाका. कशा करता सांगितलं? हे डोक्यातून काढून टाका. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र नाही, डोकं चालूच नका. डोकं टेका म्हणजे सगळं निघून जाईल आणि हरी शिल्लक राहील. हे शिल्लक राहणं हा संसार. माझं बोलणं कळलं? हा भेद शिल्लक राहणं हा संसार. ही वृत्ती शिल्लक राहणं हा संसार. आणि याच्यातून बाहेर पडणं हा चैतन्यावर नजर. म्हणून काल सांगितलं ज्ञानोबा तुकोबांनी आम्हाला शिकवलं, पाया पड, कोण आहे विचार करू नकोस. कोण आहे विचार करू नकोस. हा कोण आहे? नाही, कोण नाही, चैतन्याचा आविष्कार आहे. चैतन्याचा आविष्कार आहे. म्हणून माऊली कोण आहे याचा कोट्यावधी लोकांनी विचार केला नाही. माऊली आहे म्हणून किती समाज, किती समाज आणि सर्व जाती जमाती एकत्र झाल्या, एका माऊली या नावाभोवती गुंफल्या. का? त्यांनी चैतन्य बघितलं, चैतन्याकडून बघितलं. म्हणून प्रत्येकाला वाटलं माऊली माझी आहे, ज्ञानाबाई माझी आहे. आम्ही लुगड्याकडून बघतोय, आम्ही शर्टिंगकडून बघतोय, आम्ही कापडाकडून बघतोय. आणि माऊलीने सुताकडून बघितलं. आणि सुताकडून बघितलं म्हणून सगळ्या जाती जमातीशी सूत जुळलं. काय म्हटलं मी? सगळ्या जाती जमातीशी सूत जुळलं. ते सूत उगीच जुळलं नाही बर का. ते सूत काढत बसणारे निराळे. तुम्ही कोण? काढ सूत. सूत नुसता सूत काढत बस. ते सूत काढणं निराळं, सूत जुळवणं निराळं. माऊलीने असं सूत जुळवलं की त्यांच्या काळामध्ये गोरोबा जवळ आले, सावतोबा आले, सेना महाराज आले, कानोपात्र आली. कोण आले नाहीत? पलीकडच्या काठावरचे चोखोबा आले. पलीकडच्या काठावरचे चोखोबा अलीकडे का आले? ज्ञानोबारायांनी चोख ठरवलं, त्यांचं चोख पण जाणलं, त्यांच्या कीर्तनाला जाऊन बसले. कशावरची नजर आहे बघा. होई सुता वेगळे वस्त्र न दिसे, मद वेगळा प्रपंचू नसे, उद्धवा अप्राप्ताचे भाग्य कैसे. काय या प्राप्ताना म्हणावं, त्यामध्ये विश्वासेन वदती. एक लक्षात घ्या, ह्या जे मोठे विद्वान मंडळी आहेत ना, त्याच्यावर एक निवृत्तीनाथांचा अभंग आहे. ज्ञानियाच्या गोष्टी सांगतो चावटी, भाव नाही पोटी तया करू काय करू. भाव बळे देव, भाव बळे देव, भक्तीचा स्वभाव ऐसा असे. जना उपदेशी जन ऋषिकेशी. मी जे सांगतोय ते बघा काय म्हणतायत निवृत्तीनाथ. जना उपदेशी जन ऋषिकेशी, आपण भक्तीसी दुरावीत. निवृत्ती म्हणे भक्तभाव हा सफळ, तेथे अद्वैत कृपाळू बिंबला असे. काय लिहितायत बघा. जनाला सांगतोयस, जन ऋषिकेशी म्हणून नटलेला आहे, सर्व देव आहे, पण तुझ्या मनात ती भावना नाही रे सख्या. जरा ती भावना ठेव, ती प्रतिती ठेव म्हणजे कळेल. आणि म्हणून निवृत्तीनाथांनी जी परंपरा निर्माण केली, अजून सांगतो, या लागी संसार जो समस्त, माझे ठाई असे ओतप्रत, मद वेगळे काही येत नाही निश्चिंतानु मात्र. माझ्याशिवाय या जगात दुसरं काहीही नटलेलं नाही. एक भागवतातले ओवी सांगतो, भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, तेथ देखे जो अभिन्न आकार, ते ज्ञान साचार सात्विक.
भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार. तेथ देखे जो अभिन्नाकार, ते ज्ञान साचार सात्विक. भिन्न खाण आहे, भिन्न आकार आहे, भिन्न नाव आहे, भिन्न व्यापार आहे, पण या सर्वामध्ये एक अभिन्नपण आहे. तुम्ही कुठेही जन्माला आला, कोणत्याही जातीचे असा, गरीब असा, श्रीमंत असा, पण प्रत्येकाला सुखाची गरज आहे. आहे का नाही? उच्च कुळामध्ये जन्माला आलेला आहे, आता त्याला सुखाची गरज नाही. सिंहासनावर राजा बसलाय, त्याला सुखाची गरज नाही. आणि मातीत बसलाय, त्याला सुखाची गरज आहे. त्याला का सुखाची गरज आहे? तर मातीत बसलाय म्हणून. आणि का त्याला सुखाची गरज नाही? तर सिंहासनावर बसलाय म्हणून. असं म्हणता? मातीत बसणाराही म्हणतो सुख पाहिजे, आणि सिंहासनावर बसणारा म्हणतो तूच बरा. तूच बरा. हो, ताटात चांगलं जेवण आहे, एखादा भीक मागून येतो, खातो, तो म्हणतो तूच बरा, कारण तुला काहीच खटपट करावी लागत नाही. 4 घरातल्या चतकोर मिळाली की तुझं पोट भरलं, मग ये की माझ्या शेजारी. अवघड आहे. तो म्हणतो दादा तुम्हाला दिसत नाही, एक चतकुर तेव्हा मिळते 10 घरातून पुढे जावं लागतं तेव्हा. तुमची बायको गरम गरम आणून देते, लोण्याचा गोळा आतमध्ये घालून, आमचं भाग्य नाही. आणि भाकरी मिळते ते शिळा तुकडा मिळतो. दादा तुम्हाला माहित नाही. म्हणजे त्याला तो बरा वाटतो, याला हा बरं वाटतो. आता कुठे कोणी सुखी आहेत? कुठे कोणी सुखी आहेत? विचार करून बघा. विचार केला तर कळेल. म्हणून सगळे एकच आहेत, एका लेवलला आहेत. गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कुणालाही आहे त्याच्यात सुख नाही, इथेच दुःखी आहे. आणि दुःख आहे तिथे समानता आली. काय? गाडीतून बसून निघालाय, माणसं रस्त्याने निघाली, तो म्हणतो काय गाडीत बसले? हा म्हणतो 3 महिने गाडीचा हप्ता भरला नाही. किती अवघड आहे, किती अवघड आहे. तुम्ही इतकं सोपं समजू नका. मोठ्या मोठ्यांच्याकडे गाड्या जरी असल्या ना, तरी त्या गाड्या सुद्धा घाण पडलेल्या आहेत बँकेकडे. एवढं लिहून ठेवा माझं. 1% असेल की ज्याची गाडी घाण नाही. आणि रस्त्यावर गाड्या जास्ती का वाढल्या? कारण बँक कर्ज देते गाड्या करता म्हणून. तुम्ही लक्षात घ्या, इतकं सोपं नाहीये ते. पोझिशन बरी वाटते लग्न समारंभाला गेल्यानंतर. देयर इज द पार्किंग ग्राउंड. पार्किंग मध्ये गाडी बरी करताना उपरतो तो म्हणतो ना 5 रुपये. लक्षात घ्या, इतकं सोपं नाहीये जगात. म्हणून ते समर्थाने म्हटलंय वाटतं, जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? एक आहे, तो संत आहे, तो सुखी आहे. किंवा जो संतांच्या जवळ गेला तो सुखी आहे. बस. संत आहे तिथे मस्त आहेत, आपल्या बोधाच्या ऐश्वर्यामध्ये रंगून गेलेले आहेत, जे आहे त्याच्यात समाधानी आहेत. आणि म्हणून इथे म्हणतायत, या लागी संसार जो समस्त माझे ठाई असे जो ओतप्रत, माझं वेगळे काही येत नाही निश्चिंत अनुमात्र. एवं एक सांसारिक नाथबाबा सिद्धांत करतात. एवं संसार तो ब्रह्मस्फूर्ती, लीला विग्रहे साकार स्थिती, मी विश्वेश्वर विश्वमूर्ती, बहुधा व्यक्ती मी एक. एकच नटलोय. या दृष्टीनं जेव्हा बघाल तेव्हा संसार आनंददायी वाटेल. आणि मग गळ्यात टाळ घालून तुम्ही म्हणाल, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, ती लोक जाईन गे माये,
एकाने मला विचारलं, हे एवढी दरवर्षी वारीला गर्दी वाढते. म्हटलं गर्दीला विचारा, मला का विचारता? गर्दीला विचारा, मला काय विचारता? त्यांना काय वाटत असेल म्हटलं त्यांना विचारा. पण माझा अनुभव तर असा आहे म्हटलं, 100 जे 80 तरी पुन्हा अखंड वारीला येत राहतो, 20 येतात जातात. काही जमतं न जमतं, पण पुन्हा 2 वर्षांनी म्हणतो येईन वर का, पुन्हा 3 वर्षांनी म्हणतो येईन वर का. पण ज्याला वारी भावली नाही असा अपवादात्मक जर कोण असेल तर त्याला कपाळ करंटाच म्हणावं, याच्यापेक्षा दुसरं काही म्हणू नये. याच्यापेक्षा काय म्हणू? मी तुमचं दोष काढत नाही, पण काय म्हणू? बघा, तसं शारीरिक सुख काही नाही, पण शेवटी शारीरिक सुखात सुख नसतं, मानसिक सुख वारीत आहे, मनाला समाधान आहे. काय गंमत आहे, मी तुम्हाला अनुभव सांगतो. अहो 20-20 किलोमीटर माणसं चालतात वारीत, 30-30 किलोमीटर चालतात. येताना की नाही अशी ती काय त्याला म्हणतात, ती लोमती ती बॅग, हा, शबनम. आता काय पार्वती नाव नव्हतं होय तुम्हाला महाराष्ट्राला, ती शबनम कुठून काढली? आता शबनम नाम काय आपल्या संस्कृतीत बसलं का? आता ही नको तिथली शबनम खांद्याला अडकून वारीत कशाला? काय गंमत आहे त्याची. आपला शब्द चांगला, मला म्हणून मगाच वाटून ते आठवत होतं पिशवी. अहो चांगली किती शबनम. आता त्या शबनम मध्ये नको ते घातलं तर बरं, ती माळ शबनम मध्ये तुमची कशी पटायची? अवघडच आहे. मग ती घातली, ती निघाला, आला येतो बरं का थकून, आणि असा टेकून येतो. काय आला का? आलो, 30 किलोमीटर चाललो. जरा पाय दुखतायत, पण मग काय पुढच्या वर्षी यायचं का? पाय आहे तो पर्यंत येणार म्हणलं. अरे वा. मी म्हटलं पाय दुखले? म्हटलं महाराज दुखू द्या पाय, पण पंढरीच्या रस्त्याने चाललो याचा आनंद कधीच मिळाला नाही महाराज. काय बरं वाटलं, काय बरं वाटलं, काय बरं वाटलं महाराज. जय जय राम कृष्ण हरी म्हणत चाललो, काय बरं वाटलं. सुखालागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी. या अभंगाला धरूनच सांगतो, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. एक सिद्धांत सांगतो, जिथे दुःख विसरलं तिथे संसार संपला. जिथे दुःख आहे तिथे संसार आहे, आणि जिथे दुःखाचा विसर झाला तिथेच संसार आहे, तिथेच संसार आहे. अहो दुसरं काय, मी म्हणतो सतत संपला नाही, पण किमान रोज 1 तास तरी संपतोय ना. काय म्हटलं मी? नसेल 23 तास संपत, पण 1 तास तरी संपतोय ना. इतरांचा 1 क्षण संपत नाही, आमचा 1 तास तरी संसार संपतोय. हे काय कमी आहे, हे काय कमी आहे. आणि म्हणून तर दारापर्यंत गच्च गर्दी होते, नाही तर कशाला कोणी येतात प्रवचनाला? कोण येतो? कोण येतो? येणार नाहीत. पण खात्री आहे माझी, 1 तास संसार विसरता म्हणजे दुःख विसरता, आणि जिथे दुःख विसरता तिथे सुखाची वाढ होत असते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हो. नमो माय भाषा.